नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. AM 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीने चमत्कार घडवलेला आहे. हॅट्रिक केलेली आहे आणि एक्झिट पोलला उलटं पालटं करून टाकलेलं आहे. आता या हरियाणाचा निकाल, चमत्कारिक निकाल लक्षात घेऊन महाराष्ट्रामध्ये कोण हरणार याची उत्सुकता आहे, कारण की तो परिणाम इकडं अटळ आहे. आता विशेषतः महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण ते ठरवावं असं उद्धव ठाकरे यांनी आग्रह धरलेला आहे. आणि 13 खासदार निवडून आल्यामुळं काँग्रेसला जो आत्मविश्वास बळावलेला आहे ते काही उद्धव ठाकरे यांना दाद देत नाही. आणि विशेषतः लोकनेते शरद पवार हे देखील आपला सल्ला राखून देत आहेत की बघू, नंतर बघू वगैरे असं सांगत आहेत. त्याच्यामुळं आज आपल्याला राजकीय विश्लेषक संजय उन्हाळे यांच्याकडून असं ऐकायचं आहे बरं का, उन्हाळे साहेब, की या आता जसं की सगळे एक्झिट पोल जे जसं मी म्हटलं उलटफेर झालेला आहे सगळा. म्हणजे जे सेफॉलॉजिस्ट आहे, योगेंद्र यादव असतील, बाकीचे असतील, यांच्या सगळ्यांचं खोटं ठरलेलं आहे. आणि भारतीय जनता पार्टी आता तिथं सत्तेमध्ये आलेली आहे हरियाणामध्ये. आणि मग त्याचा आता मग महाराष्ट्राचं इलेक्शन पुढे ढकललं 1 महिना. आधी हरियाणाचा निकाल बघू आणि नंतर बघू महाराष्ट्रात. आता महाराष्ट्रामध्ये उद्या परवा निवडणुका जाहीर होतील, आचारसंहिता लागेल. अशा परिस्थितीमध्ये आता याचा परिणाम महाविकास आघाडीवर काय होणार आहे याच्याबद्दल तुम्ही सांगा. आता कसं आहे की भारतीय जनता पक्ष अतिशय उत्साहाने निवडणूक जाहीर करेल, कारण त्यांचा उत्साह आता द्विगुणित झालेला आहे. त्यांना भीती जी होती हरियाणाचीच होती आणि त्यांना असं वाटत होतं की हरियाणामध्ये नक्की पराभव होणार आणि तसं वातावरण देखील हरियाणामधलं होतं. आता या ठिकाणी सरकारचा पराभव म्हणजे काँग्रेसचा जो पराभव झाला हा धक्कादायक आहेच, परंतु महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा आहे. इतकी धोक्याची आहे की आता त्यांनी प्रत्येक मिनिट ना मिनिट कसा त्याच्यासाठी देता येईल निवडणुकीसाठी हे पाहिलं पाहिजे. एक फरक लक्षात घेतला पाहिजे की भारतीय जनता पक्ष याचा पंचप्राण जणू काही सगळा जो आहे हा सगळा निवडणुकीत आहे. 24 तास ते निवडणुकीमध्ये असतात. त्यांना झोपेतून जरी उठवलं तरी ते निवडणूक असतात. म्हणजे एखादा चुकून बूथवर जाऊ नये म्हणजे झालं, अशी परिस्थितीने इतकी लोक ते तयार निवडणुकीत असतात. आणि दुसऱ्या बाजूला आपला काँग्रेस पक्ष हा निद्रिस्त अवस्थेत असतो. म्हणजे ज्यावेळेस निवडणूक येतील त्यावेळेस आपण पाहून घेऊ, आमचे राहुल गांधी येतील, ते भाषण करतील, मग आपण टाळ्या वाजू आणि मग लोक आमच्या बाजूने येतील, अशा पद्धतीचं ते सगळी रचना असते त्याची. आणि या रचनेमध्ये मला असं वाटतं की अनेक गोष्टींनी ही धोक्याची घंटा आहे. पहिली गोष्ट अशी की मराठा मतदान हे आपल्या बाजूने वळेल आणि आपलं म्हणजे शिंक्याचं तुटतं बोक्याचं पटतं जसं म्हणतात तसं ते मराठा आंदोलनाचा फायदा आपल्याला घेता येईल असे मनोरे जरी रचत असतील तर ते चुकीचे आहेत. कारण हरियाणामध्ये आपण आता पाहतो की त्या ठिकाणी ओबीसी आणि दलित असं कॉम्बिनेशन त्यांनी जमवलेलं आहे. म्हणजे ओबीसीचं कॉम्बिनेशन जमवण्यामध्ये म्हणजे माधव फॉर्म्युल्यापासून आतापर्यंत हा भारतीय जनता पक्ष त्याच्यामध्ये निष्णात आहे. आणि आपल्याला लक्षात असं आले की इथे ओबीसीचे जे नेते आहेत हे महायुती बरोबर आहेत. इव्हन जे बसलेले उपोषणाला बसलेले नेते आहेत ते देखील सांगत होते की या आमच्या म्हणजे त्यांचं सरळ सरळ महायुतीच्या बाजूने असं त्यांचा होरा होता. म्हणजे जसं त्यांचे शिंदे यांचे फडणवीस असं देखील झालेलं होतं. पण आता प्रश्न असा आहे की शहरी जे मतदान आहे हे मतदान सुद्धा बऱ्यापैकी हे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने वळलेलं आहे. म्हणजे हे देखील आपल्याला दुसरी धोक्याची घटना. तुम्ही आता पाहिला असेल ट्रेंड सगळ्या निवडणुकांचा हरियाणामधला, तर शहरी भागातलं मतदान हे त्या भागामध्ये तसं फारसं जे पूरक म्हणतात काँग्रेसला असं झालेलं नाही. आता ह्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये आपल्याला तिन्ही पक्षांचा अभ्यास हा करावा लागेल. पहिला जो पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस.
हा पक्ष असा आहे की या पक्षाबद्दल जितकं बोलावं तेवढं कमी आहे. सध्या या क्षणाला महाराष्ट्राचा काँग्रेसचा नेता कोण असं जर म्हटलं तर मुख्यमंत्री कोण ही खूप पुढची गोष्ट झाली. म्हणजे मुख्यमंत्री अजून ठरायचं आहे, पण काँग्रेसचा राज्याचा नेता कोण असं म्हणलं तर त्याचं उत्तर आपल्याला काही देता येत नाही. कारण एकमुखी नेतृत्व असं नाही, बहुमुखी नेतृत्व म्हणा किंवा संघटित आम्ही नेतृत्व करतो असं देखील म्हणलं तरी हरकत नाही. आणि अशा नेतृत्वावर की आता मराठवाडा आहे, त्या मराठवाडा विभागातून कोणतं नेतृत्व आहे काँग्रेसचं? तर कोणतंच नाही. आपले नाना पटोले समजतात की विदर्भ हा त्यांच्या मालकीचा आहे. त्यामुळं बैठकी जेव्हा जेव्हा आघाडीच्या होतात तेव्हा ते म्हणतात की विदर्भाला एवढ्या जागा मिळाल्याच पाहिजे. कशाच्या आधाराने म्हणतात? त्याच्या मागे आधार काय, तुमचं काम काय, हे काही नाही. आणि दुसऱ्या बाजूला आमचे बाळासाहेब थोरात हे शांतम शांतम सगळ्यांना सांगत असतात की ठीक आहे, बरोबर आहे, होऊन जाईल. अशा पद्धतीची सबुरीची भूमिका ते नेहमी घेत असतात. म्हणजे खरं म्हणजे त्यातल्या त्यात आवाक असणारे बाळासाहेब थोरात आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे अभ्यासू खूपच आहेत, परंतु त्यांचे पक्षातल्या गटातटाशी काही चांगले संबंध नाही. ते अतिशय स्पष्ट वक्ते आहेत. इतके स्पष्ट आहे की त्यांच्या आणि राहुल गांधींचे संबंध सुद्धा त्याच्यातून बिघडलेले आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये जे सह्याचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये ते मला वाटतं बऱ्यापैकी त्या सगळ्या स्ट्रीम पासून बाहेर गेलेले आहेत. आता पत्रकराव कदमाचे सुपुत्र असे तरुण तुर्क बरेच आहेत, परंतु प्रश्न असा आहे की आता महाराष्ट्राचं नेतृत्व काय? तर महाराष्ट्राचं नेतृत्व तुम्हाला सांगताय. दुसरी गोष्ट अशी आहे की आता लोकसभेचा निकाल ही दंतकथा झालेली आहे. लोकसभेच्या निवडणुकाच्या आधाराने विधानसभेचे पॅरामीटर जर लावायला तुम्ही गेले तर तुमचा अपघात झाल्याशिवाय राहणार नाही. कारण विधानसभेची निवडणूक ही पूर्णतः वेगळी आहे. आणि काँग्रेस पक्षाला हे लक्षात आलं पाहिजे की प्रत्येक कॅबिनेटमध्ये महायुती वेगवेगळे निर्णय घेत आहे. आता ही लाडकी बहीण अचानकच आणली, सगळं बजेट त्यांनी त्या लाडक्या बहिणीसाठी वळवलं. आता ही जी मूव आहे ही दिस इज अ इंटेलिजंट मूव. या मूव मध्ये आपण असं पाहिलं की मध्य प्रदेशमध्ये देखील सगळं मतदान फिरलं. आता हा मध्य प्रदेशचा पॅटर्न आपल्या महाराष्ट्रात त्यांनी लावण्याचा प्रयत्न केला. बरं, याच्यामध्ये गंमत अशी आहे की राहुल गांधी जे आपल्या रिझर्वेशन बद्दल जे बोलले, आता खरं म्हणजे बोलण्याची गरज नव्हती पण बोलले. कुठं बोलले? अमेरिकेत बोलले. आणि अमेरिकेत त्यांनी कसा दाखला दिला की आंबेडकर असं म्हणत होते की केव्हा तरी ते रिझर्वेशन बंद करण्याची गरज आहे. आता ह्याचा दाखला जर आता आपल्या भागात दिला तर आज पूर्णपणे भारतातला एक वर्ग हा सवलतखोर झालेला आहे. मी म्हणतो की एखाद्या वेळेस त्याच्यापेक्षा वाईट, पण हे उन्हाळे साहेब बरं का, आता हे तांत्रिक अडचण राहू द्या. मला हे तुम्ही जे सांगत होता आता तुम्ही एक चांगल्या प्रकारे विस्तृत अशी मांडणी करताय. माझा प्रश्न तुम्हाला असा होता की आता हे काँग्रेसचं तुम्ही सगळं स्वभाव वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. आता ह्या स्वभाव वैशिष्ट्याला आव्हान दिलं ते उद्धव ठाकरेंनी. आता उद्धव ठाकरे यांची स्वतःची महत्वाकांक्षा आहे. त्यांना एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीला दाखवून द्यायचं की मुख्यमंत्री पद तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे हिसकावून घेतलेलं आहे तर ते आता मी होऊन दाखवतो तुम्हाला, अशा प्रकारे त्यांचं म्हणजे बिहाइंड द कर्टन ज्याला हेतू म्हणू असा त्यांचा तो आहे. आणि त्यांनी आज पुनरुच्चार केलेला आहे. तर त्याच्याबद्दल सांगा की हे नेमकं काय करू शकतात हे लोक. प्रश्न असा आहे की मला देखील मुख्यमंत्री पद हे आता ताबडतोबीने जाहीर करावं अशी परिस्थिती नाही. आपल्याकडे म्हणे बघा, बाजारात तुरी आणि बटबटणीला मारी, त्याप्रमाणे अजून तुमचं कशात काय फाटक्यात पाय अशी अवस्था आहे. म्हणजे आज निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती सुद्धा आघाडीने केलेली नाही. मला सांगा, ज्या पद्धतीने लाडक्या बहिणीचे मेळावे व्हावू लागलेले आहेत, पंतप्रधान इथे येत आहेत, 350 मेळावे घेण्यासाठी सांगतायत, त्या ठिकाणी कुठली वातावरण निर्मिती तुम्ही केलेली आहे? मराठवाड्यामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असं आपण जर म्हणतो तर या बालेकिल्ल्यामध्ये काय वातावरण निर्मिती झालेली आहे? हा मुद्दा अतिशय कळीचा आहे.
दुसरी शिवसेनेने लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की मुंबई हा त्यांनी एक फोकल इश्यू केलेला आहे की या न्यूक्लियस भोवती आपल्याला सगळं निवडणूक लढवायची. परंतु प्रॉब्लेम असा आहे की हरियाणातून नेण्यासारखा धडा असा आहे की हे जे कॉन्सन्ट्रेटेड मतदान असतं एका ठिकाणी शहरामध्ये हे मतदान आपल्याला आकृष्ट करता येतं. याच्यामध्ये डावपेच आखण्यामध्ये भारतीय जनता पक्ष नेहमी करता तज्ञ राहिलेला आहे आणि नेहमी करता शहरी भागांचा पक्ष म्हणूनच हा प्रसिद्ध राहिलेला आहे. आता प्रश्न असा आहे की सर्वच अर्थाने उभाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट हा सज्ज आहे मुंबईमध्ये, परंतु दुसऱ्या बाजूला साम दाम दंड भेद हे सगळी शस्त्र तुम्ही वापरा. याच्यामध्ये प्रश्न असा आहे की दाम हे कुठून आणणार एवढ्या मोठ्या प्रमाणावर. दंड भेद हे जे आहे ह्या सगळ्या ज्या नीती आहेत या नीती भेद तर त्यांनी ऑलरेडी केलेला आहे. तर साम दाम दंड भेद याच्यामध्ये पारंगत असलेला हा पक्ष आज फक्त शहरी याला कॉन्सन्ट्रेट करून चालता येणार नाही. महाराष्ट्रात जर कुठे कळीचं गणित असेल तर एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रातली जनता यांचं या सरकारबद्दल चांगलं मत नाही. ते बहिणींनी बदलण्यासारखं नाही. तुम्ही म्हणाल का, तर त्याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये 11 जिल्हे असे आहेत की 160 ते 170 मतदारसंघ त्याच्यामध्ये मोडतात आणि या 11 जिल्ह्यामध्ये सिंचनाशी निगडीत अनेक प्रकल्प हे आधीपासून काँग्रेस सरकारने घेतलेले आहेत. आणि गंमत अशी आहे की या 10 वर्षाच्या काळामध्ये सिंचन असो कृषी असो कोणत्याही आघाडीवर या सरकारचं दारुण असं अपयश आहे. म्हणजे सिंचनाच्या बाबतीत तर मला आठवतं त्याप्रमाणे की विलासराव देशमुखांनी शेवटचे बॅरेजेस बांधल्यानंतर काहीही झालं नाही. फक्त फडणवीसांनी त्यांच्या काळामध्ये गोसी खुर्द हा धरण फक्त पूर्ण करून घेतलं. आमच्या मराठवाड्याच्या तर तोंडाला नेहमीप्रमाणे पाणी पुसण्यात ते कसलं तुमचं ते ग्रीड वॉटर ग्रीड असं करण्याचा जो एक मोठा डाव केला होता. इस्रायलचे तज्ञ आणले होते, सगळी त्याची काय जामानिमा झाला होता आणि असं वातावरण निर्माण करण्यात आलं की मराठवाडा वॉटर ग्रीड झाल्यानंतर मराठवाड्यामध्ये सगळी जो एक खेळतं पाणी राहील. खेळतं पाणी कशाला, त्याचाच 3 तुकडे पाडण्यात आले. नंतर ते 3 तुकडे असे पडले की पिण्यासाठी पाणी वेगळं, उद्योगासाठी पाणी वेगळं, कृषीसाठी वेगळं आणि मग पिण्यासाठी पाणी एवढ्या विषयावर केंद्र सरकार तयार झालं. तेवढंही एवढं बजेट देता येणार नाही म्हटलं आणि आमच्या ग्रीडचे 3 तेरा वाढले. आता मला सांगा कुठला असा प्रकल्प आहे सिंचनाचा की त्यांनी इथं राबवलेला आहे? कृषीचा कोणता प्रकल्प आहे की तो राबवलेला आहे? तर हे जे आहे महावितरणचा विषय घ्या. महावितरण मध्ये ज्या पद्धतीने लूट चाललेली आहे याच्याबद्दल काय बोलता तुम्ही? कॉर्पोरेटायझेशन म्हणजे सगळं कॉर्पोरेट दुनियेच्या हातामध्ये दिलेले सध्या. म्हणजे मेट्रो आली बाबा ठीक झालं, पण आधीच्या रिक्षावाल्याचं काय, टॅक्सीवाल्याचं काय, त्याचा काय विचार केला का नाही तुम्ही? मेट्रोमध्ये बसून गेले पण खाली सर्वसामान्य त्याच्यावर पोट भरणारी माणसं किती बेकार झालेली असतील. तेव्हा याचे जे परिणाम आहेत हे परिणामांचा अभ्यास हा आघाडीने करून त्याच्याबद्दल चोखंदळपणे उतरण्याची गरज आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आज आपण या पक्षांकडे जर पाहिलं 3 तुकडे यांचे 3 त्यांचे 3 याच्यामध्ये प्रत्येक पक्षाची अवस्था अशी की ते 50-60 जागा जिंकू शकतील अशी आज त्यांची परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये फक्त भारतीय जनता पक्ष असा आहे की यांनी 100 जागा जिंकलेल्या. तर ही जी आकडेवारी आहे ही 60 वरून 100 वर नेणं हे माझ्या मते असं आहे की आघाडीमधल्या पक्षांना सुद्धा अवघड जाणार आहे. हे काही इतकं सोपं नाही गणित की लागली त्याला आमच्या मागून हवा येईल आणि हवा आली. कसली हवा आली? हरियाणात कुठली कमी हवा होती? सगळी हवा झाली ना. पण काय झालं ते त्या ठिकाणी? तर हे जे आहे ह्या सगळ्या गणिताबद्दल मला असं वाटतं की मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता महाराष्ट्रातल्या इतर भागाकडे लक्ष वळवण्याची आघाडीला गरज आहे.
आणि अजूनही त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. म्हणजे जरूर हे की शरद पवार अगदी एखाद्या शिलेदारासारखे निघालेले आहेत, परंतु गंमत अशी आहे की त्यांचा जो सगळा वचक आहे हा पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये आहे. त्या भागामध्ये निवडणूक जिंकतील आणि मी असं म्हणतो की त्याप्रमाणे ते जिंकतील 50-60 पर्यंत सुद्धा. पण मूळ मुद्दा असा आहे की हे पुढचे जे ग्रेस मार्क आहेत वरचे हे घेण्यामध्ये कोण पाहिलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की या पक्षामध्ये अडून राहण्याची जी वृत्ती आहे, ही अडून राहण्याची वृत्ती ही आघाडीला नडणारी आहे. म्हणजे आता कुठलेही नाना पटोले ते अडून बसतात आणि नाही मला विदर्भ सगळा पाहिजे. अहो तुम्ही ऑब्जेक्टिव्हली पाहिलं का हे त्याचं की काय निवडून येणार आहे, किती निवडून येणार आहे, याच्याबद्दल सारासार विचार न करता यांच्यामध्ये बऱ्यापैकी असं झालं की एकमेकाला अडून पाहिले तुम्ही तर वेळ निघून जाईल, वेळ तुम्हाला माफ नाही करणार. कारण आता तर असं आहे की एकदम उत्साहात टोटल स्पिरिट मध्ये, म्हणजे आज फडणवीसांचं भाषण आयुर्विमा महामंडळाच्या समोर पार रस्त्याच्या पलीकडे चाललेलं होतं. म्हणजे हॉलमध्ये ते बोललेच नाही, त्यांचं पहिलं भाषणच आता बाहेर झालं मैदानामध्ये मुंबईला. तर हे लक्षात घ्या की आता त्यांचं जे उत्साह आहे याला हर्षोल्लास म्हणतात, त्यांना हर्षवायू म्हणजे झाला तर हरकत नाही, इतकं जोरात चालणार आहे. याच्या हर्षवायू पुढे तुम्ही आता कसं सामोरं जाणार याच्याबद्दल खऱ्या अर्थानं आता आघाडीला नीट विचार करण्याची गरज आहे. नाहीतर हे देखील महाराष्ट्र देखील आपल्या हातातून जाईल. हा वाचवणं माझं मत असं की गरजेचं आहे. तेव्हा शरद पवार देखील नेहमीच्या वृत्तीप्रमाणे जे राहतात त्यांच्या खास पद्धतीमध्ये राखून असं राखून राहिलं तर ते रिझर्व कायमसाठी रिझर्व होऊन जातील. तर त्याच्यासाठी आता या पक्षांना वळणावर आणण्याची गरज आहे. साधे सुधे मुद्दे जे आहेत, आता मुख्यमंत्री कोण हा काही मुद्दा असू शकतो का? आधी तुम्ही निवडून तर उमेदवार तर ठरवा तुमचा, ज्याच्यामध्ये उमेद आहे अशी माणसं तर ठरवा. आज अशी परिस्थिती अशी आहे की तुमच्याकडे माणसं सुद्धा नाहीत. म्हणजे नाना पटोलेंना जो आनंद होतो तो आनंद जनता त्यांच्या बाजूने आहे याचा नाही, तर आपल्याला उमेदवार मिळाल्याचा आनंद आहे त्याला, की मला एक उभा करायला उमेदवार मिळाला, हे आनंद आहे. आता ही उमेदवार जर मिळण्यात जर तुम्ही आनंद मानत असाल तर मला असं वाटतं की महाराष्ट्राची एकंदर जी हवा आहे ही हवा पालटण्याची कुवत तुम्हाला परत मिळवावी लागेल. बघा आपल्याला असं वाटत होतं की जम्मू काश्मीर मध्ये यश मिळेल असं वाटत नव्हतं. जम्मू मध्ये नाही म्हणलं तरी भारतीय जनता पक्षाने चांगलं यश मिळवलेलं आहे. पण त्या जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्लानी बऱ्यापैकी नेत्याने ही निवडणूक लढविली. ही जमेची बाजू आहे. म्हणजे काँग्रेसच्या बाजूने देखील लोकांनी मतदान केलं, ही देखील जमेची बाजू आहे. पण गेल्या निवडणुकांमध्ये जे नेरेटिव्ह तुम्ही तयार केलं होतं हे नेरेटिव्ह या निवडणुकीमध्ये उलट झालेलं आहे. म्हणजे तुम्ही संविधान बदलणार ह्या एका मुद्द्याभोवती सगळी निवडणूक केली होती देशातली. आता त्याच राहुल गांधींचा मुद्दा की आम्ही रिझर्वेशन देणार नाही हा मुद्दा, तर ते तसं म्हटलेले नाही, हे नाही ते नाही, सगळी गोष्ट खरी. परंतु जी ही नीती आहे त्यांची लोकांना उल्लू बनवण्याची, ह्याच्यामुळं ते मला असं वाटतं की मोदी नीती ही त्याच्यापेक्षा देखील खूप घातक आहे. आणि हे सगळं पाहता महाराष्ट्राचा प्राण हा मुंबईमध्ये आहे आणि हे जिंकण्यासाठी मला असं वाटतं की आघाडीला या ठिकाणी प्रयत्न करावा लागतो. नाही त्यासंबंधी बरं का उन्हाळे साहेब मला हे सांगायचं आहे की विजय वडेट्टीवार यांनी एका म्हणजे मुंबई तकला त्यांनी ज्या काल जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की आमचे अजून 5 खासदार निवडून आले असते, परंतु ते शिवसेनेच्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे आले नाही. मग त्यांनी अमरावतीचं सांगितलं, रामटेकचं सांगितलं, म्हणजे उदाहरणं ते देत होते की त्यांनी आम्हाला ते केलं, परंतु त्यांचे उमेदवार देखील चुकले काही ठिकाणचे, बऱ्याच ठिकाणचे, असं त्यांनी ते उल्लेख केला. आणि विशेषतः ते सांगलीचं बोलले नाहीत, पण सांगलीला जो आग्रह धरला होता म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आणि तो त्यांच्या अंगाशी आला, तो एक प्रकार झाला. तर आता मग आता उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत की उग पाडापाडीचा कार्यक्रम होऊ नये, एकमेकाचेच पाडा, आणि म्हणून त्यासाठी मुख्यमंत्री पद घोषित करा.
म्हणजे तसं काय असं होणार नाही, तुम्हाला पाहिजे तो चेहरा द्या, असं ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत. त्याच्याबद्दल सांगा जरा. नाही, हे जे आहे ना पाडापाडीचं राजकारण आहे ना, आता बघा किसान, जवान आणि पैलवान असं मला वाटतं यांचं कोच वाटतं. हे हरियाणामध्ये केलं. हा पैलवान तिथं आडला आपला महाराष्ट्रामध्ये, सांगलीमध्ये मला वाटतं त्याची ही झाली. तर अशा पद्धतीने अडवून पाहण्याची वृत्ती जी आहे आणि झटकन म्हणजे त्यात वेगवेगळी नीती आहे. म्हणजे शिवसेना काय करते, आधीच उमेदवार जाहीर करून टाकते. म्हणजे तिन्ही पक्षाला सांगायच्या आधी त्याने फटकन उमेदवार जाहीर. मुंबईचे 20-22 जागा जाहीर करून टाकल्या अशी एक बातमी होती त्यांची विधानसभा. आणि मग काय होतं की इतर पक्षाची होती पंचायत. आता यांच्याकडे काँग्रेस हा जो पक्ष असा आहे की यांना काही जाहीर करता येत नाही. त्यांच्या दिल्लीची त्यांना अनुमती मिळावी लागते आणि ही दिल्लीची हायकमांड अनुमती मिळवण्यासाठी त्यांना किमान 1 आठवडा 2 आठवडे निवडणुकीच्या आधी ते जाहीर होतं, ही आपली नशीब समजायचं. अशी परिस्थिती त्यांची लोकसभेच्या वेळेस झाली होती, शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार मिळणं. तेव्हा हे जे आहे ह्या प्रत्येक पक्षाची रीत वेगवेगळी आहे. आता जसं राष्ट्रवादी आहे, ज्यांना शरद पवारांच्या मनात आलं की ते ताबडतोब उमेदवार जाहीर करतात आणि त्यांच्या तळहातावर महाराष्ट्र आहे, त्यांना माहिती असतं की कुठला मतदार कसा आहे, काय काय करता येईल. म्हणजे त्याच्यामध्ये ज्याला म्हणतात की कसलेले पैलवान म्हणतात ज्या अडचणी, हे फक्त शरद पवार आहेत. बाकीचे जे सगळे काळी पैलवान आहेत, अंगाला तेल लावलेला पैलवान म्हणजे कुणाच्या हातात लागतच नाही. मला बघा, आता मुख्यमंत्री पदाचं ज्या वेळेला शरद पवारांना विचारलं, पत्रकारांनी अनेकदा विचारलं, तर ते असं म्हटलं आधी निवडणूक तर होऊ द्या, मग नंतर बघू. म्हणजे खरं तर आता उद्धव ठाकरे यांच्या सगळ्या अपेक्षा शरद पवारांकडून, म्हणजे 2019 मध्ये ते फक्त शरद पवारांनी त्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचा हात वर केला आणि त्यांच्याकडे ते नेतेपद दिलं, मग ते मुख्यमंत्री झाले. पण आता मात्र शरद पवार अतिशय सावधगिरीने बोलतात आहे त्या विषयी. आणि पुन्हा ते आता एकनाथ शिंदे यांना 2-3 वेळेला भेटलेले आहेत. म्हणजे काय ते भ्रम तयार करतात, म्हणजे त्याच्या मागे कुणी पळायचं हे सगळं म्हणजे सगळ्यांना प्रश्नच पडतो तो. आता हे उद्धव ठाकरेंना ते कसं समजून सांगतात ते आता. आणि कशी गंमत आहे याच्यामध्ये, हे जितके हुशार आहे तेवढेच हुशार RSS ची माणसं आहेत. RSSच्या लोकांचं असं चाललेलं आहे की आपण उद्धव ठाकरेंना देखील आपण आपल्या बरोबर घेतलं पाहिजे. शेवटी 25 वर्ष आपण बरोबर संसार केलाय. मग ते आडत कुठं त्यांचं अमित शहा फडणवीस या 2 नावावरून. मग त्यांचं म्हणणं चाललंय वाद नाही, संवाद तरी हवा, थोडस बोलतं चालू घेऊ, असं त्यांचं आता नवीन धोरण आहे. तर तेव्हा ते संवादामध्ये आता ह्यांना कुठं अडकवलं उद्धव ठाकरेंना, तर तो देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. पण आता हे हरियाणाचा निकाल लागण्याच्या आधीची गोष्ट होती, आता निकाल लागलाय तर तो हर्षोल्लास तुम्ही जो सांगताय, आता ते उद्धव ठाकरेंचा कितपत विचार करणार, ते आता करतील असं वाटतं तुम्हाला? नाही, आता नाही करणार ते. आता उन्मादच आहे सगळं, त्याच्यामुळं ते असा विचार काही करणार नाहीत. ही निवडणूक थेट होईल आणि या निवडणुकीमध्ये ते बऱ्यापैकी सगळ्या बाजूनी प्रयत्न करतील. तेव्हा ही जी निवडणूक येणारी, त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रासाठी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करतील. जसे अमित शहा इथं मुक्कामाला असतात, आपले मोदी सुद्धा इथं मुक्कामाला राहिले तर आश्चर्य वाटू नये. पण प्रश्न असा आहे की एकट्या राहुल गांधीवर सगळी निवडणूक सोडून जमेल काय, हा खरा काँग्रेस पुढचा प्रश्न आहे. आणि शिवसेने पुढचा प्रश्न आहे की सगळी यंत्रणा सगळी आहे, पण साम दाम दंड भेद ही सगळी जी नीती आहे, ही नीती त्यांना अवलंबता येईल का? कारण ते काय करतात भारतीय जनता पक्षावाले की तुम लढो हम कपडे सांभाळते. तेव्हा शिंदेचे उमेदवार जिथे आहे तिथे ते उभाटाचा उमेदवार असतो. थेटपणे ते निवडणूक टाळण्याचा प्रयत्न करतात भारतीय जनता पक्षात. ते आतापर्यंत त्यांचं आहे, या निवडणुकीत करावंच लागेल कुठे ना कुठे थेट त्यांना. पण हे देखील असं आहे की ही वेगवेगळ्या प्रकारच्या कृत्या हे भारतीय जनता पक्षाची कूटनीती वापरत असते. पण अशी कूटनीती ही अजूनपर्यंत तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कुठे केलेली आहे असं दिसत नाही. म्हणजे ते इतके इनोसंट आणि इतके सरळ मार्गी असे आहेत की मला असं वाटत नाही की ते देखील मागणी जी करतात आता मुख्यमंत्री जाहीर करा,
हे सुद्धा थेटपणे असेल. मी तुमच्या जाहीर घरात तुम्हाला आम्ही पाठिंबा देतो. जाहीर व्यासपीठावर बोलतात ना, ते जाहीर व्यासपीठावर बोलतात. मध्ये पुढं नाही. पण राजकारण हे असं नसतं. म्हणजे राजकारणामध्ये आता ते सैनी तिकडचे जे होते हरियाणाचे, ते सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या घरोघरी हिंडले आणि त्या सगळ्यांची समजूत घातली, त्यांना एकत्र आणलं. हे सैनीचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्या विरुद्ध हातात हात मिळवले शैलजा आणि हुड्डानी, पण शेवटपर्यंत दोघेही हाताला लागले नाही एकमेकाच्या. म्हणजे त्याच्यामधला जो शैलजा आजही परत सांगते की मला विधानसभेच्या निवडणुकीत उतरायचं होतं, हे मी पक्षाला सांगितलेलं होतं, पण त्यांनी मला ऐकलं नाही. अजून देखील त्यांचा तोच ठेका चालू आहे. तेव्हा हे जे म्हणजे ज्या पद्धतीने प्रश्नांची सारवासारव असते, ज्याला साम म्हणतात, सावरण सगळं, तर ही भूमिका देखील बऱ्याच वेळा महत्वाची असते. ही सगळ्या अस्त्रांचा वापर हा पक्ष करणार आहे का? कारण शिंदे यांनी गेल्या निवडणुकीला संभाजीनगरचा उमेदवार देताना कुणाचा सल्ला घ्यावा, तर जरांगेचा सल्ला घेतला. तुम्हाला विनोद पाटील पाहिजे का संदीपान घुमरे पाहिजे? ते म्हटले नाही नाही, आम्हाला चालत नाही म्हणे, त्यांच्या खास शैलीमध्ये मला चालत नाही विनोद पाटील. मग संदीपान घुमरे उतरले. तर अशा पद्धतीने शिंदेना सुद्धा वाढणे पण गुण लागलेला आहे भारतीय जनता पक्षाचा. तेव्हा ही सगळी नीती ठरवण्यासाठी कदाचित त्यांना दोन्ही पक्षांनी शरद पवारांच्या पुढे शरणागत झालं तरी चालेल, पण आता निवडणूक लढवताना या आघाडीचा एक चेहरा दिसणं हे मला माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं असं वाटतं. म्हणजे बघा की निवडणुकीमध्ये ते फक्त उतरतात, लढत नाहीयेत. मग लढणं म्हणजे जसं तुम्ही आता अमित शहाचं नाव घेतलं किंवा भारतीय जनता पार्टीचं दंडभेद जे सांगितलं, तर ती तिजोरी उघडायला ते तयार असतात. म्हणजे अमित शहा तर असं व्यासपीठावरूनच बोलून मोकळे झालेले आहेत की नेते फोडून झालं, पक्ष फोडून झाले, आता बूथवरचे कार्यकर्तेच फोडा. म्हणजे उद्धव ठाकरेंचे फोडा, शरद पवारांचे फोडा. म्हणजे अशा पद्धतीची म्हणजे इतकी आक्रमकता ते निवडणुकीमध्ये दाखवतात. तर तुमच्या बोलण्याचा मतीत अर्थ असा आहे की ते तेवढ्या प्रमाणात काँग्रेस किंवा महाविकास आघाडी एकूणच ते दाखवत नाही, असं तुमच्या बोलण्याचा अर्थ आहे. म्हणजे 5 वर्ष रात्रंदिनी निवडणूक आणि निवडणूक याचा ध्यास भारतीय जनता पक्षाने घेतलेला असतो. त्या तुलनेमध्ये किमान निवडणूक होईपर्यंत तरी निवडणुकाचा ध्यास आघाडीच्या 3 पक्षांनी जर घेतला तरी खूप चांगलं होईल असं मला वाटतं या ठिकाणी. कारण तेवढा ध्यास घेणं ज्याला जे म्हणतात ना, हे होत नाही. म्हणजे हे सगळं घडवून आणण्यामागे आता थोडस घडू लागलंय. जसं खदगावकर आणि वसंतराव यांच्या घरामध्ये जशी आता एक दिलजमाई झाली, अशी दिलजमाई प्रत्येक ठिकाणी घडली पाहिजे. हे देखील घडत नाही. कारण नाहीतर त्याचा फायदा कसा घ्यावा हे बघा, शरद पवारांनी बरोबर हर्षवर्धनला घेतलं आपल्या बरोबर. कारण त्यांचं आणि अजित पवारांचं वाकडं होतं, तर त्याच्यामुळे ते बरोबर ते तिथं टोपी त्यांनी टाकलेली आहे. तेव्हा हे जे आहे हे गणित आता जमलं पाहिजे. चला, आता ह्या हरियाणाच्या विजयामुळे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांमध्ये अतिशय म्हणजे आवेश निर्माण झालेला आहे. जल्लोष ते करणार आणि त्यांची आक्रमकता आता या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिसून येणार आहे. आणि मग आता महाविकास आघाडी त्या तुलनेमध्ये म्हणजे आपली बॉडी लँग्वेज एकूणच काय कशा प्रकारे दाखवते याची सगळी उत्सुकता आपल्या सगळ्यांना आहे. तर धन्यवाद उन्हाळे साहेब, आपण वेळ दिलात आणि आपण अशा प्रकारे वेळ देत चला, आपण देत असता. आणि आपण अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना आपण चांगल्या मार्मिकपणे, अगदी तुम्ही जे काही चौकटीत मांडता, विस्तृत मांडणी करता, ते प्रेक्षकांना आवडत आहे. आणि प्रेक्षकांना माझी विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. धन्यवाद. धन्यवाद उन्हाळे साहेब. थँक्यू.